दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केलाय। 2024 वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे यंदा केंद्र सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्यात। या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळ म्हणाले की शिक्षण, पर्यटन, शेतकरी, महिला, राज्यांना कर्ज देणे, दळणवळण सुधारणे अशा अनेक गोष्टींवर अर्थसंकल्पात लक्ष देण्यात आले। बजेटवर टीका करण्यासारखं काहीही नाही। कॉर्पोरेट टॅक्सवर सवलत देण्यात आलेली आहे। अनेक नवीन विमानेही येतील। लहान लहान शहरात मेट्रो आणण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे, असे ते म्हणाले। मत्स्य व्यवसाय वाढण्यासाठी फार मोठे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत। राज्यांना बिनव्याजी कर्ज, मोफत धान्य देण्याचाही मोठा निर्णय घेण्यात आलाय। मला तर फार साधारणपणे शिक्षण, पर्यटन, शेतकरी, मत्स्य व्यवसाय, महिला, राज्यांना कर्ज देणं, दळणवळण सुधारणं, विमानाचं दळणवळण सुधारणं, रेल्वेचं दळणवळण सुधारणं, अशा अनेक गोष्टींवर जे आहे फोकस करण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प मांडलेला आहे, मला असं वाटतं त्याच्यामध्ये टीका करण्यासारखं तर काहीही कुणाला वाव त्यांनी दिलेला नाही। एक तर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा स्लॅबमध्ये किंवा कुणा वाढ केलेली नाही, किंवा 7 लाखपर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला करमुक्त करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्ससुद्धा 22% खाली आणण्यात आलेला आहे। 3 मोठे रेल्वे कॉरिडॉर्स निर्माण करणार आहेत आणि 517 नवीन विमान मार्ग जे आहेत सुरू करणार आहेत। त्यामध्ये निश्चितच आपल्याला सुद्धा राज्यामधले जे अनेक विमानतळावर जे आहे नवीन विमानं येतील। काही हजार नवीन विमानांची सुद्धा जे ऑर्डर देण्यात आलेले आहे। लहान लहान शहरांमध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा प्रयत्न जो आहे सरकार करत आहे, ही एक आनंदाची गोष्ट आहे। 3 कोटी महिलांना लखपती करण्याचा उद्देश आहे। मत्स्य विभाग आपल्या महाराष्ट्राला सुद्धा 750 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि तो व्यवसाय वाढण्यासाठी, त्याच्यामध्ये लक्षावधी रोजगार निर्माण होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे। संरक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं नाही। जवळजवळ 1000 फायटर विमानांचे जे आहे ते निर्माण म्हणजे मिळवणार आहेत, व्यवस्था करणार आहे। राज्यांना सुद्धा बिनव्याजी कर्ज जे आहे, या काही राज्यांना आवश्यकता वाटतेच आहे, 75,000 कोटी रुपये जवळजवळ बिनव्याजी कर्ज देत आहेत। 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि तो त्यातून सुद्धा गरिबांना धान्य मिळत राहणार आहे। फूड प्रोसेसिंग जे आहे ते वाढावं, याच्यासाठी सुद्धा या व्यवसायाला त्यांनी आर्थिक सहाय्य देऊ केलेलं आहे। 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत जो आहे फायदा देण्यासाठी ते काम करत आहेत। शिक्षणाच्या बाबतीमध्ये 3000 ITI निर्माण करून 35 लाख तरुणांना त्यातून जे आहे हे व्यावसायिक शिक्षण जे आहे उपलब्ध करून देत आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करण्याचा त्यांनी जे ठरवलेला आहे। यासोबतच छगन भुजबळ म्हणाले की प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे। तसेच इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वापराला चालना देण्यात आली आहे। पर्यटन स्थळांचे ब्रँडिंग, मोफत वीज असे मोठे निर्णय घेण्यात आलेत। शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। सर्व घटकांमध्ये योजना आखण्याचे ठरवण्यात आले आहे।
हा अर्थसंकल्प अंतरिम जरी असला तरी सर्वसमावेशक आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद.